ऑडिट रिपोर्ट नहीं होने पर कार्रवाई की जाएगी और अवैध लेन देन बंद किया जाएगा, जिससे आम और गरीब लोगों को सही अनाज मिल सकेगा। जिले में पिछले कई वर्षों से चल रहे शासन की राशन की दुकान का कारोबार बंद हो जाएगा। कर्तव्यनिष्ठ जिला उप रजिस्ट्रार एवं सावकार रजिस्ट्रार साहब का कार्य कर्तव्यनिष्ठ होगा और आम एवं गरीब लोगों का आशीर्वाद मिलेगा। जिल्ह्यातील ज्या विकास संस्था आहेत त्यांना जे रेशन दुकान आहेत, तर अशा काही रेशन दुकानाबाबत या कार्यालयाकडे तक्रारी आल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व विकास संस्थांकडून ज्या काही विकास संस्थांना रेशन दुकान आहेत त्यांचे डिटेल्स मागवलेले आहेत। त्यांचे लेखापरीक्षण अहवालामध्ये ते त्याचे जे उत्पन्न आहे ते घेतलेलं आहे का याच्याबाबतची तपासणी सुरू असून ज्या काही विकास संस्था असतील की ज्यांनी त्यांच्या रेशन दुकानाचा उत्पन्नाचा लेखापरीक्षण अहवालामध्ये उल्लेख केलेला नसेल अशा रेशन दुकानावरती तात्काळ कारवाई करून ते बंद करण्याबाबतचे आम्ही आदेश देण्यात आहे। त्यामुळे जे गरीब जनता आहे हे रेशन दुकानातील त्या मालापासून वंचित राहू नये हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। कारण विकास संस्थाला असलेलं रेशन दुकान हे संस्थेच्या माध्यमातून चालवलं जातं आणि हे गावातल्या गोरगरीब जनतेसाठी पर्यंत पोहोचलं पाहिजे हाच शासनाचा त्याच्या मागचा उद्देश आहे।